हॅलो माय डिअर चिल्ड्रन, हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात माझ्या चिमुकल्यानं? चला तर आज आपल्याला अगदी थोडक्यात आपल्याला इंग्लिशचे वर्ड शिकायचे आहेत. थोडक्यात इंग्लिश बोलता यावं म्हणजे किती मोठा प्रश्न असेल, मोठे मोठे प्रश्न असले तर थोडक्यामध्ये उत्तर देता यायला पाहिजे, किंवा आपल्याला कोणाला तरी विचारायचं असेल इंग्लिशमध्ये तर अगदी थोडक्यात विचारता यायला पाहिजे. भले ते प्रश्नाचा अर्थ मोठा असेल पण आपल्याला 2च शब्दामध्ये ते प्रश्न इंग्लिशमध्ये विचारता यायला पाहिजे आणि 1-2 शब्दामध्येच आपल्याला इंग्लिशमध्ये उत्तर देता यायला पाहिजे. असे काही शब्द मी तुम्हाला आज इंग्लिशमध्ये शिकवणार आहे. टुडे वी लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश विदिन शॉर्ट वर्ड्स. ओके, कम ऑन नाव, लेट्स स्टार्ट. फॉर एक्झाम्पल, जसं की आपल्याला म्हणायचं आहे इन मराठीत जर आपण म्हणलो की भूक लागली आहे का, भूक लागली आहे का, तर आपल्याला तेच इंग्लिशमध्ये विचारायचं आहे. हंग्री, फक्त एवढंच, हंग्री. तो म्हणतो हो लागली आहे, तर आपल्याला म्हणायचं आहे, तो म्हणतो लागली आहे की मग लगेच आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे येस. येस. नाही लागली आहे, नॉट यट. नाही लागली, नॉट यट. एकटा आहेस का, अलोन. एकटा आहेस का, मग इंग्लिशमध्ये म्हणायचं अलोन. तो म्हणतो हो, येस. आणि समजा म्हणला नाही तर नो, किंवा हो किंवा नाहीमध्ये एका शब्दात उत्तर देता येते. त्याचप्रकारे ठीक आहेस ना असं विचारायचं असलं तर इंग्लिशमध्ये फक्त ओके, एवढंच. ठीक आहेस ना, ओके. मग लगेच तेच उत्तरमध्ये आपल्याला कसं कन्वर्ट करायचं आहे, ओके, ठीक आहे, ओके. हो का नाही? सेम टू सेम वर्ड आहे, फक्त एक्सप्रेशन्स बदलले आणि एका शब्दात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ठीक आहेस का, ओके. मग तो म्हणते ओके. एकीने इंग्लिशचं वर्ड. त्याचप्रकारे आपल्याला विचारायचं काय झाले, व्हॉट हॅपेंड. काय झाले, व्हॉट हॅपेंड. तो म्हणते काही नाही. इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, काही नाही, नथिंग. काय झालं नाही ना, नथिंग. काही झालं नाही, नथिंग झालं नाही. नथिंग म्हणले की संपला विषय, काही झालं नाही. त्याचप्रकारे तुला चहा पाहिजे का, वॉन्ट अ कॉफी. तुला चहा पाहिजे का, वॉन्ट अ कॉफी. तो म्हणजे समजा त्याला जर चहा पाहिजे असेल किंवा कॉफी पाहिजे असेल, तो म्हणतो येस प्लीज. एवढंच. येस म्हणजे हो, प्लीज म्हणजे कृपया, येस प्लीज. आणि त्याचप्रकारे तुला म्हणतो जर त्याला जर विचारायचं असेल तुला चहा पाहिजे की कॉफी पाहिजे, मराठी तुला चहा पाहिजे की कॉफी पाहिजे, इंग्लिशमध्ये तेच आपल्याला कसं म्हणायचं आहे, टी और कॉफी. टी आर कॉफी. मग तो म्हणतो टी प्लीज. टी प्लीज म्हणजे चहा द्या. हो का नाही? त्याचप्रकारे आपल्याला आणखीन म्हणायचं आहे, आणखीन चहा पाहिजे का, किंवा आणखीन कॉफी पाहिजे का, मराठीत एवढं. मग त्याचप्रकारे आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे अनदर कॉफी सर. एवढंच, अनदर कॉफी सर. किंवा चहा पाहिजे का, अनदर टी सर. मग तो पाहिजे असेल तो म्हणतो येस प्लीज. नको असेल तो म्हणतो नो थँक्स. झालं. किती सोपं आहे. पाहिजे असेल तर येस प्लीज आणि नको असेल तर नो थँक्स. झालं. अशा प्रकारे छोटे छोटे आणखीन तुम्हाला थोडक्यात, अगदी थोडक्यात इंग्लिश बोलता यायला पाहिजे. एका प्रश्नात थोडक्यात प्रश्न विचारता यायला पाहिजे. आणखीन असे काही तुम्हाला शब्द मी घेऊन येते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल, बघा वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. बाय.